सर या ना सर, प्लीज प्लीज सर. सर सर प्लीज प्लीज कम सर. या सर. सर या सर. सर बसा. हुश. हाय हाय ग, दमले ग बाई, दमले. आत्ता स्किट सुरू झालं ना, आधीच काय दमली. टाकाऊ लेखकांनी लिहिलेल्या स्क्रिप्टच्या पायऱ्या 2 महिने सलग चढून बघ, म्हणजे कळेल. मी नवरा आहे तुझा या स्किट मध्ये, कळलं ना. माझ्याशी असं बोलायचं नाही, कळलं. देवा देवा, या राजहंसाच्या गळ्यात हा काका कुवा का बांधला. तू काय रे मला काका कवा म्हणतो, हसतोस तू कावळ्या. नाही नाही मॅडम, मी तुम्हाला ना हसलो. हा. ते स्वतःला राजहंस म्हणाले ना, म्हणून मी हसलो. आमच्या ते खूप ए वेटर आहेस ना तू. हा वेटर आहेस ना. इकडे 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 इकडे. तुझं लग्न झालंय मला सांग. नाही ना. अरे असं काय म्हणतोस मग. आनंदाने मान. लग्न नाही झालंय माझं म्हणून आनंदाची गोष्ट ही. लग्न झालं ना अशी बायको गळ्यात बसते. 1 मिनिट. परक्या समोर ना उगाच फालतू तमाशा नकोय. मी तमाशा केला आता. खरंच तू बघितलं ना आता तमाशा केला. नाही सर. या रावजी केलं मी आता. आता का बाया केलं का मी आता. हेच तू आणि तुझे थुकरट जोक्स, याचा ना मला कंटाळा आलेला आहे. आय एम सिक ऑफ इट. सम्या प्लीज गेट लॉस्ट. मला गेट लॉस्ट म्हणण्यापेक्षा स्वतः वेट लॉस्ट कर जरा. एवढी झाली आहेस बघ. दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. इट इज माय बिझनेस. कारण तू अजूनही माझी बायको आहेस. ऑफिशियली घटस्फोट मिळालेला नाही, कळलं. तू 4 दिवस माझ्या बरोबर इथे रिसोर्ट वर फिरायला आलेली आहे. 1 मिनिट. मला काय हाऊस वाटते म्हणून मी तुझ्यावर फिरायला आली नाही, कळलं ना. तो जो कोर्टातला काउन्सिलर आहे ना, नेमून दिलेला, त्यांनी सांगितलं की स्वतःच्या नवऱ्यावर कंपल्सरी 4 दिवस फिरायला जा म्हणून आले रे. काहीतरी म्हणे मन जुळतील, माय फुट मन जुळतील. घटस्फोट जर असा सहज मिळाला असता ना दुकानात सहज, तर असा घेतला असता मी, असा. हे लक्षात घे ग. ही केस आहे ना, केस मीच जिंकणार. 5 मिनिटं केस टिकणार नाही. कशी टिकेल कशी टिकेल. आधी डोक्यावर केस तर हवे त्यासाठी. तुझं काय रे. तुझं काय सारखं मध्ये मध्ये हसतोय काय तू. स्क्रिप्ट मधली इन्व्हॉल्वमेंट वाढवतोय. तुझ्या स्किट मध्ये वाढवायची, माझ्या नाही. हे माझं स्किट आहे. एक लक्षात घे, माझी केस इतकी स्ट्रॉंग आहे ना, इतकी जेन्युन आहे ना, त्या जजच्या खुर्चीवर एखादा साधा मनुष्य जरी आणला ना, सामान्य माणूस, तरी सुद्धा मिस के जिंकेन. त्याला कळेल तू माझा किती छळ करतेस. 1 मिनिट. मग माझा मुद्दा खरा प्रूव्ह करण्यासाठी ना मला सुद्धा कोणी सुप्रीम कोर्टाला जजची गरज नाही, कळलं ना. कुणीही कुणासमोर मी सांगू शकते की माझा मुद्दा खरा आहे. चल मान तुझा मुद्दा. मान तू पण मान. ना मी कशाला घाबरते. आता इथे प्रूव्ह करूया. 1 मिनिट. ह्याला या वेटरला जज करूया. बस चल बस. चल मला चालेल. चला चल बस. नको नको मी जज नको. मला इतर काम आहेत. कसली काम आहेत रे तुला. कसली काम आहे. ते संजू पिक्चरच्या सुपर येतात तुला. या मंचाच्या व्यतिरिक्त कुणीतरी बोलवतो तुला. बस नाही ते. बस इथे खुर्चीवर बस. या पलंगावर बस आणि व्यवस्थित आमच्या दोघात जो काही न्याय निवाडा करायचा तो करायचा. दोघांची मतं नीट ऐकून घ्यायची. दोघांची. म्हणजे मी जज. दादा फ्रूट प्लीज. सॉरी. तो अदालत की आमराई शुरू की जाए. आमराई. अदालत की वनराई शुरू की जाए. तू अदालत की गौराई शुरू नाही. गौराई नाही रे, कारवाई असतं ते. कारवाई. तो अदालत की कारवाई शुरू की जाए. टाणा टाणा टाणा. सगळ्यात आधी मी माझं म्हणणं मांडतो. जज साहेब. हा बोला साहेब. मारेन कान. जज आहेस ना रे तू. जज आहेस ना. ऍटिट्यूड दाखव. ओके जज. हा जज साहेब. काय रे शान्या. मधलं काहीच नाही का तुझ्याकडे. सगळं टोकायचं आहे. जज साहेब, ही माझी बायको रोज माझा अपमान करते. ऑफिसला जायला बिल्डिंगच्या खाली असं निघालो, ही गॅलरीत येते आणि तिथून ओरडते, 3 लाख खड्ड्यात घातलेला टकल्या, अशी हाक मारते मला. माझा अपमान आहे. ओ बाई, तुम्ही याला अशी हाक मारता. ओ नाही 1 मिनिट. मी लाख हाक मारेन, हा का ओ देतो. आता मला सांगा,
बघा जज साहेब, तुम्हाला कोणी ए फिल्टर पाण्याचा बच्चन असे हाक मारल्यावर लगेच तुम्ही ओ देता मग? बरोबर की नाही? कारण तुम्ही फिल्टर पाण्याचे बच्चन आहात. आता मला बघा, मला कोणी ए अंबरनाथची दीपिका पदुकोण, मी लगेच हा ओ कोण? येस, कारण मी अंबरनाथची दीपिका पदुकोण आहे. आता या न्यायानं ह्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर यांना कोणी 3 लाखाचा खड्डा घातलेला आहे टकल्या अशी हाक मारल्यावर हा लगेच ओ देतो. याचाच अर्थ हा 3 लाख खड्ड्यात घातलेला टकल्या आहे. दॅट्स ऑल माय लॉर्ड. यावर तुम्हाला काय बोलायचं आहे? ती हीच हाक का मारते मला? बोरिवलीचा आमिर खान अशी का नाही मारत? मी ओ देन. विरारचा पु ल देशपांडे अशी का नाही हाक मारत? मी ओ देईन. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय प्रश्न. तू याला पु ल देशपांडेंचा फोटो दिला तेव्हापासून हा शाळा स्वतःला पु ल देशपांडे खर तर याची लायकी ना गौरव मोरेचा फोटो द्यायचीच आहे. करेक्ट आहे गौरव मोरे. हाँ ते किमाम साहब को बरोबर मध्य रखते हुए ये अदालत इस भतीजे पे पहुंची कुठला है. भतीजा काय? कुठला किमान साबण भतीजा? कुठला काय बोलतोय? पिक्चर मध्ये जज लोक बोलतात ना. अरे नाही रे, ते तमाम सबूतों को वगैरे तसा आहे रे. हा, तसं आहे ना, हा. सगळं जाऊ दे, तू लगेच न्याय दे. माझी ऐकली ना बाजू, चल नाही. हा. एक मिनिट, का तुझ्या बाजूने का माझी बाजू अजून ऐकलेलीच नाहीये? एक मिनिट, मला माझी बाजू मांडण्याची परमिशन मिळावी. दॅट्स इट. ओके, परमिशन ग्रँट रोड. परमिशन ग्रँटेड असं असतं. हा, परमिशन ग्रँटेड. हा ते जज साहेब, मला माझा मुद्दा मांडायचा आहे. हा माणूस माझ्या जीविताला हानी पोहोचवतो. ए हसू नको काय? याच्यापासून माझ्या आयुष्याला धोका आहे. हो. आम्ही बाईकवर फिरायला जाताना हा कायम बाईकचे स्टंट मारतो. मी मागच्या सीटवर बसली असता हा त्याच्या बाईकचं पुढचं चाक हवेत उडवतो आणि स्टंट मारतो. हे खोटं आहे. ती मागे बसली की बाईक आपोआप वर जाते. मी स्वतःहून करत नाही. हिला बसून बघा डायरेक्ट. मी काय करू त्याला? हे माझी चूक नाहीच आहे. मॅडम मॅडम त्यांचं तसं होत असेल. Yes, that's it. तू नंतर भेट, मिळतो दाखवते. एक मिनिट, माझ्याकडे अजून एक मुद्दा आहे. हा माझ्या आईचा सतत अपमान करतो. नाही बा. आता सोसायटीच्या कार्यक्रमात गॅदरिंगच्या वेळेस माझ्या आई समोर यांनी गाणं म्हटलं. कुठलं गाणं म्हटलं? भातुकलीच्या खेळामधली. कसं म्हटलं? ऐक. सुंदर गाणं होतं. सासूबाई समोर बसलेलं होतं. मी त्यांना सांगितलं, सासूबाई तुमच्यासाठी गाणं म्हणतोय. भातुकलीच्या माझ्या तोंडात काहीतरी आलं. मी काय करणार? भात असं झालं ते. म्हणजे तोंडात काहीतरी आलं. मी मुद्दामून नाही केलं. सतत माझ्याच आईचा अपमान करत आलाय तू. सतत हे का सहन करायचं? मी? खोटे आरोप माझ्या करायचे नाही, खोटे आरोप सांगून करत ठेवतोय. नाही. एक खूप झाला तुला मध्ये नाही पडायचं. झाला तुझा. तू अपमान करतो. झाल्या ना, खूप झाला हे तुझा. बघ, मला काही हौस नाही तुझ्या तेल लावा, संसार गट करायचा. बोल, मला ओ, ते- मला ऐका ते- ऐका जरा माझं ऐका ना. मला- कशाला भांडताय? कशाला भांडताय? किती भांडताय तुम्ही? हा. अरे संसार हा कप बशी सारखा असतो. कप असा बशीवर ठेवलेला असतो तेव्हा बशी कधीच म्हणत नाही की कप माझ्यावर राज्य करतोय म्हणून. आणि गरमच्या बशीत ओतल्यावर बशी असं कधीच म्हणत नाही की मी कपामुळे भाजले म्हणून. ती दोघं निमूटपणे सगळं सहन करतात आणि पुढे चालत राहतात. तुम्ही पण तसं करा ना. आणि प्लीज मला जाऊ द्या. तुमच्या स्किट पायी माझी नोकरी जायची हो. जाऊ का मी? जाऊ का? लय काम केलं आज मी. पर डे वाढलाच पाहिजे. जाता जाता शाणपणा शिकून गेला यार. एक साधा वेटर आहे पण जीवनाचं सार सांगून गेला आपल्याला. खरंय, माझं पण चुकलं. फार छोट्या छोट्या कारणांवर आपण भांडतो. नाही विशू, माझंही चुकलं. नाही, sorry. मी भांडलो तुझ्याशी. आय एम सॉरी. नाही नाही, आय एम सॉरी. मी भांडले, सॉरी. अगं मी सॉरी म्हणतो. नाही नाही, आता ना ह्याच्या पुढचा संसार ना आपण अगदी कब्बशी सारखा करूया. अगदी. मी बघ ना, तू बशी, तू पसरटस ना. आणि तू बशी. मी तुझं नेहमी ऐकतो म्हणून मी कपाला कान असतो ना. मी कप. त्यातल्या त्यात तू मला पसरट बोललास. आणि तू कपाचा कान, तू फुटका कान आहेस. फुटका कान, कळलं ना? मला कान तरी आहे. तू बहिरी बशी आहेस. ए बा, बहिरी बशी नसतं रे, बहिरी बशी असतं. बोलताही येत नाही. अरे चल, आवाज- चल, चाणं तुम्हाला नाही की शिकव. बस, कळलं अरे ना? चल चल हा, चल तू चल चल. चल. हे बघ, हे माझा बघ हे. संसार आता खड्ड्यात कोण घेणार? वा वा वा.